भाजपवासी झालेल्या नवनीत राणांचा लोकसभेला पराभव झाला। पुढे भाजपात देखील त्यांना फारसं काही मिळालं नाही। गेल्या काही काळापासून त्यांचे रील्स चर्चेचा विषय मात्र ठरले। त्यामुळे नवनीत राणांचं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। पाहूयात। कहते हैं ना, कुछ लोगों को लगता है हमें उनकी चालाकियां समझ नहीं आती, पर हम चुपचाप उन्हें अपनी नजरों में गिरता हुआ देखते हैं। कहते हैं ना, मजबूत होने में मजा ही तब है जब सारी दुनिया आपको कमजोर करने पे तुली हो, तो मजबूती से आगे बढ़िए। भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या सोशल मीडियावरील या रील्स पाहिल्या की त्यांचा रोख नेमका कुणावर आहे हे लक्षात येईल। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणा 2 वर्षांपूर्वी भाजपवासी झाल्या। गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला। भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं। राणा भाजपवासी झाल्या असल्या तरी भाजपच्या संघटनेत त्यांना नेता म्हणून स्वीकारण्यात आलेलं दिसत नाही। दुसरीकडे भाजपच्या शिस्तीच्या चौकटीत राणांना राहता आलं नसल्याचं त्यांच्या अनेक कृतींमधून दिसतंय। नागपूरच्या धंतोली परिसरातलं जे भाजपचं मध्यवर्ती कार्यालय आहे त्या कार्यालयात सुद्धा नवनीत राणा एकाच दुसऱ्या वेळात दिसले आहे। त्यामुळे भाजपमध्ये नवनीत राणा सक्रिय झाल्या नाही हे मात्र खरं आहे। दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे जे पालकमंत्री आहे अमरावतीचे, त्यांच्या कार्यक्रमात सुद्धा नवनीत राणा यांची अनुपस्थिती नेहमी दिसते। अमरावती महापालिका निवडणुकीत नवनीत राणांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप झाला। भाजप आणि संघाच्या गोटातूनही त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं। निवडणूक प्रचार सभेच्या वेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच नवनीत राणा आणि अनिल बोंडे यांच्यात भडका उडाला। नवनीत राणा भाजपवासी झालेल्या असल्या तरी पती आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला बळ देण्यासाठी त्या काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। भाजपच्या पक्ष संघटनेत पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही, मात्र नवनीत राणा याला अपवाद ठरल्या अशी जोरदार चर्चा आहे। पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राणांचं समर्थनच केलंय। पण मला वाटत नाही की नवनीत राणा जी काही पक्षाच्या भूमिकेवर नाराज आहे, त्यांनी तर मिळालेली लोकसभा राज्यसभा सोडली आहे। त्यांना तर राष्ट्रवादीमधून ऑफर दिली होती, राष्ट्रवादीमध्ये तुम्ही अजित पवार गटामध्ये राज्यसभा लढा, पण त्यांनी पक्षाच्या ज्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या आहेत, हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारलेल्या आहेत, एक युवा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे। पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीला नुकतीच 12 वर्ष पूर्ण झाली। त्यानिमित्त बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपची पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेला नवनीत राणा अनुपस्थित राहिल्या। पत्रकार परिषदेनंतर बावनकुळे राणांना भेटण्यासाठी गेले। पालकमंत्री असलेले बावनकुळे अमरावतीच्या दौऱ्यावर आल्यावर राणा क्वचितच सहभागी असतात। भाजपच्या पक्ष संघटनेच्या बैठकीतही त्या दिसून येत नाही। भाजपचं अधिकृत कार्यालय असलेल्या राजापेठ कार्यालयात देखील त्या एकदाच गेल्याची नोंद आहे। दुसरीकडची झगमग कधी कधी आपल्याला आकर्षित करू शकते, लोकांनाही आकर्षित करू शकते, पण आज सगळ्या नेत्यांची जर का एक मोळी बांधली तर या अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात ताकदवान फक्त आणि फक्त कोणता पक्ष राहील? भारतीय जनता पक्ष राहील। अमरावतीत भाजप आणि राणा दाम्पत्यातील संघर्ष आता नव्या वळणावर पोहोचलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार अनिल बोंडेंनी आमदार प्रवीण पोटेंच्या उपस्थितीत एक घोषणा केली आहे। मी प्रवीणभाऊ पोटे पाटलांना आणि अध्यक्षांनाही विनंती करतो की विकासाच्या सोबत विरासत सुद्धा पाळायची आहे आणि त्याच्यामुळं या अमरावतीमध्ये आता गोकुळाष्टमी येणार आहे आणि या गोकुळाष्टमीमध्ये भारतीय जनता पक्षाची मोठी गोकुळाष्टमी होऊ द्या, दहीहंडी होऊ द्या। नवनीत राणा यांच्या नाराजीच्या चर्चा अमरावतीत चांगल्याच रंगल्या। त्यावर काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी जोरदार निशाणा साधलाय। भारतीय जनता पक्षाची ती नीतीच राहिलेली आहे, वापरा आणि फेकून द्या। तुमचा जोपर्यंत तुमचा उपयोग आहे तोपर्यंत तुम्हाला डोक्यावर घ्यायचं आणि ज्या दिवशी तुमचा उपयोग संपला त्या दिवशी तुम्हाला एका मिनिटात खाली ढकलून द्यायचं। त्यांची जुनी परंपरा आहे
आताही त्या पक्षामध्ये गेलेले हे जे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे जे लोक आहेत त्यांना काही दिवसात हा अनुभव येईल. नवनीत राणा या राज्यसभेसाठी इच्छुक आहेत, मात्र त्यांना संधी मिळू शकली नाही. त्यामुळे राणा समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे आणि हीच नाराजी त्या रील्सच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहेत. नवनीत राणा नाराज आहेत का किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत त्यांचा संदेश पोहोचतो आहे का, हा एक प्रश्न सध्या चर्चेत आहे. आणि विशेषतः त्या ज्या रीलच्या माध्यमातून संदेश देण्याचा आणि आपल्या विरोधकांना टोला लगवताना त्या दिसत आहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना राजकीय पुनर्वसनासाठी एक संधी निश्चितपणे हवी आहे. नवनीत राणा यांना केंद्र सरकारनं CRPFचं संरक्षण दिलंय. हिंदू शेरणी म्हणून त्यांनी आपली इमेज तयार केली आहे. मात्र गेल्या काही काळात पक्षानं त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी दिली नसल्यानं त्या रील्समधून आपल्या चाहत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.